कुंभ रास हा सप्ताह आपल्या राशीला शुभ फळे देणारा असा जाणार आहे। सप्ताहाची सुरुवातच एकदम दणक्यामध्ये होणार आहे, कारण घरामध्ये एखाद्याचे विवाह जुळतील, त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडतील आणि घरात सर्वांचे मन अगदी हर्ष उल्हासामध्ये भरून निघेल। सगळीकडे एक सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित झाल्यासारखी आपल्याला दिसून येईल। आपल्या घरामध्ये काही धार्मिक कार्य पण घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरातील सर्वांचे मन अगदी शांत राहील, एक प्रकारची मनशांती लाभेल आणि त्यामुळे शरीराने पण आपण अगदी ताजेतवाने राहाल। आपले मन या सप्ताहामध्ये खूप प्रसन्न असणार आहे, त्यामुळे आपण कोणतेही निर्णय घ्याल ते अगदी प्रसन्नतेने आणि शांततेने घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल। आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येईल, त्यामुळे आपली निर्णय क्षमता ही ठाम आणि नवीन ऊर्जेने भरलेले असे आपल्याला दिसून येईल। अचानक अशा काही घटना आपल्या जीवनामध्ये घडतील, त्यामुळे आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल आणि आपण अचानकपणे अध्यात्माकडे वळाल। त्यामुळे आपली स्वतःची प्रगती होण्यासाठी आपणच एक पाऊल पुढे गेल्याचं आपल्याला दिसून येईल। आपण कुठे आर्थिक गुंतवणूक केलेली असेल किंवा करण्याच्या विचारात जर असाल तर त्यातून आपल्याला आर्थिक लाभच प्राप्त होतील आणि आपली आर्थिक भरभराटही होण्याची दाट शक्यता आहे। जर कुठे प्रवासाला जाण्याच्या विचारामध्ये असाल तर नक्कीच जा, परंतु थोड्या सावधतेने जा। काही अडचणी येण्याची शक्यता आहे प्रवासामध्ये, परंतु प्रवास छानच घडेल, तरी आपण याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। घरामध्ये काही आनंदी वार्ता कळतील, त्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहील। घरामध्ये आपल्या परिवारजनांचा एकोपा वाढेल, एकमेकांबद्दल मधील नाते हे घट्ट होईल। व्यावसायिक वर्गाला हा काळ भरपूर लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। आपल्याला व्यवसायामध्ये जे आपले विरोधक आहेत त्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आणि त्यातून ते विरोधकांवर मातही करतील आणि व्यवसायामध्ये आपले नाव प्रसिद्ध होईल, आपली पतही वाढेल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कामानिमित्त बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे, परंतु त्याच्यातून त्यांचा फायदाच होईल। त्यांना काही नवीन गोष्टी शिकावयास मिळतील, त्याचा त्यांनी त्यांच्या भविष्यामध्ये उपयोग करून घ्यावा। तरुण वर्गाला जर एखाद्या भागीदारीमध्ये नवीन व्यवसाय सुरू करावयाचा असेल तर जरूर सुरू करा आणि व्यवसायासाठी आपल्याला जे काही भांडवल पाहिजे तेही त्यांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे, परंतु याच्यामध्ये थोड्याशा अडचणी येतील, हरकत नाही, तेही दूर होऊन सर्व काही चांगलेच घडेल। महिला वर्गाला आपली तब्येत सांभाळावी लागेल बरं का, कारण जुन्या काही व्याधी डोकं वर काढतील। जर कोणी वर्किंग वुमन असेल त्यांना पण कसोटीचा काळ आहे। घरचं सगळं सांभाळून ऑफिस किंवा तुम्ही जिथं काम करत आहात तिथंही सांभाळण्यामध्ये त्यांना भरपूर कष्ट करावे लागणार आहेत। जर तुम्ही कुठे इयर एंडिंग किंवा न्यू इयरच्या प्लॅनिंग मध्ये असाल, कुटुंबियांसोबत कुठे फिरायला जाण्याच्या विचारात असाल तर नक्कीच जा। प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, थोडंसं तुम्हालाही फ्रेश झाल्यासारखे वाटेल। विद्यार्थी वर्गाला खूप उत्साहाने परिपूर्ण असा काळ आहे। मनाला पाहिजे तसे विषय किंवा क्षेत्र मिळाल्यामुळे मन अगदी आनंदी असेल, त्यामुळे एकाग्रतेमध्येही खूप वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येईल आणि अभ्यासामध्ये जास्त लक्ष लागेल। आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पहिली पायरी तुम्ही अगदी आनंदाने पार कराल। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा काळ नवीन काहीतरी शिकण्याचा असा जाणार आहे। नवीन शिकण्यामध्ये नवीन अनुभव येतील, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील, त्यातून आपल्याला एक प्रकारचे नवीन उल्हास निर्माण होईल, मन अगदी प्रफुल्लित होईल। त्याचा परिणाम म्हणजेच आपल्या आनंदी मनाचा परिणाम आपल्या शरीरावर होईल आणि शरीर उत्तम असलं म्हणजे आपले आरोग्यही उत्तम असणार आहे, त्यामुळे आपण आनंदी राहण्याचाच प्रयत्न करा। एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला अगदी हर्ष उल्हासाने पूर्ण शुभ फळे देणारा, भरपूर आर्थिक लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे, तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या। ह्या सप्ताहासाठी आपला शुभ अंक हा 3 आहे आणि शुभ रंग हा केशरी आहे। तरी वर्ष संपतच आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही, उरले काही मोजकेच दिवस, तर आता सगळ्यांना नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे। तर येणारं हे वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। सोबतच आपल्या सर्व इच्छा, मनोकामना आणि जी काही तुम्ही स्वप्न पाहिलेले असतील, जी काही तुमची ध्येय असतील ती सर्व पूर्ण व्हावेत ही पण ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे। तरी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ
नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.